म्हणलं एक छोटंसं ब्लॉग बनवीन. पण व्हॉइस ओव्हर कसं करायचं आता ते नाही जमणार आपल्याला, की नुसतं खातानी पितानी असं दाखवतं. पण बघू व्हॉइस ओव्हर जर बनवता आलं तर बनवीन, नाही तर मग काय. तर आज मी बनवणार आहे आवळ्याचं मुरवळा, असंच काहीतरी म्हणतात ना का, मुरब्बा. हां, ते मला समजते, मुरब्बा. चला मुरब्बा बनवू. चला तर आधी ना असं या चमच्याने ना त्याला असं टोचा मारून घ्यायच्या, लवकर वापरते. पाणी गरम व्हायला ठेवलं होतं, चांगलं उकळलं आहे. त्याच्यावर ना असं जाळी ठेवायचं आहे, ते ना आवळा टाकायचं, झाकण ठेवायचं. ते आवळ्याची वाफूस तर ना आपण त्यामध्ये काय काय टाकायचं ना त्याची तयारी करून घेऊ. मी थोडं गूळ आणि साखर टाकणार आहे, तर आधी किसून घेऊ बस. आणि ते माझं बोलण्याचा लई प्रॉब्लेम होतो यार, मी कशी पण बोलत असते, हिंदी मराठी मिक्स. हा, इंग्लिश नाही येत आपल्याला, आहे ना मराठी मीडियम यार, मराठी मीडियम. असं काय नाही, सगळं येतं, आपण बोलता नाही घेतलं. मग मी अशीच बोलते, काय माहीत, तर मी अशीच बोलते काय ना, कारण की ना मला चार पाच प्रकारची म्हणजे भाषा बोलता येते. मग ते कधी होतं, कधी हिंदी बोलून जाते, कधी मराठी, कधी वेगळं तर कधी वेगळं. आपल्याला थोडंसं कन्नड पण येतं. मग विचार करा मग अजून कोणते कोणते येते. तर गोड किसून घेऊ. गोड किसून झाले, याच्यामध्ये ना 3 चमचे साखर, जास्त गोड पण नको कारण की गोड टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ना लवंग काय यार, मी हाऊस वाईफ आहे पण मला माहीतच नाही याला. बरं येते ना, 2च टाकायचं बरं का. आणि हे झाडाचं खोड. बरं जाऊ दे, मला माहीत नाही यार, एखादा मला समजलं नाही 2 टाकणारे बघा मी. हे 2च टाकायचं पण. आणि याच्यात इलायची पावडर टाकायचं आहे. तर बघ टाकता आलं तर टाक. त्याला काय म्हणतात, हे काळे मिरी नसते का, हे सुद्धा 2च टाकणार आहे. आणि थोडंसं स्पायसी आणि गोड आहेच. चला करू. हे चांगले वापले बरं का, याला ना असं करून बघायचं. ते पाक येतं त्यावर आहे ना, हे कट करून घ्यायचं. असं बारीक बारीक कट करून घ्यायचं. आपल्याला थोडंसं बनवायचं आहे. तर मी कधी बनवलं तर नाही, पण मम्मी जसं बनवत होती ना तसं मी बघितलेलं आहे. मला जेवढं ध्यानात आहे तसं करू राहिले. जर छान झालं तर मी तुम्हाला म्हणेन की हां बनवा, आणि जर नाही झालं तर मी तुम्हाला सांगेन की नाही, अजिबात नाही बनवायचं. तर याचे तुकडे करून घेते, याच्यामध्ये टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. हे तयार आहे. ह्याच्यामध्ये ना अर्ध लिंबू पिळून टाकणार आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं वाफून देणार आहे मी, आणि मग बंद करून टाकणार गॅस. तयार झाले बरं का, ते बंद करून टाकते आणि 10-15 मिनिट गार व्हायला ठेवणार आहे. हे थोडंसं कोमट आहे, तर याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकलं आहे थोडंसं. आता याला काचेच्या भांड्यात टाकायचं बरं का. ते गार होते तोवर मी गरम पाणी पिते. आपली चहा नाही पित मी, सकाळी एकदा चहा लागते मला. ते बी नव्हते पित, पण इथं आल्यापासून चहाची सवय लागली. 2 वर्षापूर्वी मी इथं होते, तर हिवाळ्यात आलते ना, तर सगळ्यांकडे चहा घे. मग ते सवय लागली, सकाळी एकदा का चहा पाहिजे, बाकी संध्याकाळी मी गरम पाणी पिते. चहा नको आहे का नाही बार तसं बी उन्हाळा चाललं आहे. तर ते गार होते तर चला घेते. चांगलं असतं हे गरम पाणी, तुम्ही पण प्या. दाखवेन मी तुम्हाला की काय काय टाकते मी याच्यामध्ये. बाकी तर मी याच्यामध्ये टाकणार आहे काचेच्या भरणीत. आधी मध होतं याच्यामध्ये, संपलं त्याच्यात. तर गार याच्यासाठी करायचं होतं की गरम जर टाकलं ना ते लगेच फुटतं, तर बाकी टाकून देते. तूने क्या किया, कुछ भी नाही. बाकी मागच्याच म्हटलं होतं ना, काचेचे भांडे आहेत माझ्याकडे, पण मी काही टाकत नसते. फोडते यार मी, खरंच फोडून टाकते.
बाकी याचं टेस्टिंग तर करावं लागेल ना. मी तर बघितलं नाही अजून. थांबा 2 मिनिटं. हे आहे. एकच नंबर. सक्सेस झालं बरं का. आता तुम्ही बनवू शकता. एकदम भारी, एकदम भारी. मला विश्वासच नाही होत की पहिल्यांदा मी बनवले आणि काही बिघडलंच नाही. काहीच नाही बिघडलं. एकदम परफेक्ट झालं, भारी. बाकी हे फक्त 2-3 दिवसासाठी लई होऊन जाईल. 15 दिवस. बाकी छान झालेलं आहे. द बनवा. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.